आर्या जाधव घरातून बाहेर गेल्यानंतर बिग बॉसच्या मेकर्सला खूप जास्त ट्रोल केलं जातंय आणि याच ट्रोलिंगला केतन मानगावकर म्हणजेच बिग बॉसचे क्रिएटिव्ह हेड आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. नक्की ते काय म्हणालेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावरती जी टीका होते बिग बॉसवरती त्याबद्दल केतन मानगावकर सरांना एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी त्याचं सरळ सरळ भाषेत उत्तर दिलेलं आहे. केतन मानगावकर सरांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस शोबद्दल चर्चा होते त्यावेळेस आम्हाला खूप जास्त आनंद होतो. मग ती वाईट चर्चा असो किंवा चांगली असो, पण शोबद्दल चर्चा होते ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर ते बोलले की कधी-कधी आम्हाला वाईटही वाटतं, कारण बरेच लोकं कमेंटमधून हे म्हणत असतात की आम्हाला शो आवडत नाही. निर्माता म्हणून या गोष्टीचं खूपच जास्त दुःख होत असतं. पण आम्ही याच वाईट कमेंटमधून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की यावर्षी आम्ही जी कन्सेप्ट आणली, पे टू बेड, पे टू फूड, म्हणजे प्रत्येक गोष्ट पे करूनच कंटेस्टंटला मिळते. नवीन कन्सेप्ट जी आहे ही आम्ही सोशल मीडियावरच्या कमेंट बघूनच जे आहे ती कन्सेप्ट निवडली आहे. कारण बरेच लोकं जे आहेत ते बोलत होते की घरामध्ये जर का सगळं एवढं चांगलं भेटतंय तर कंटेस्टंटला कशाची अडचण असणार आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रकारची कन्सेप्ट आणली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की ज्या सोशल मीडियावरती वाईट कमेंट येतात त्यातूनच आम्ही नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्यांच्या कमेंटच आम्हाला सुधारण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करत असतात. याचाच अर्थ काय मित्रांनो, बिग बॉसचे क्रिएटिव्ह हेड केतन मानगावकर सर जे आहेत ते सोशल मीडियाच्या टीकेवरती नाराज नाही आहेत. इव्हन त्यांचं असं म्हणणं आहे की या टीकेतून आम्हाला सुधारण्यास मदत होते. म्हणजे त्यांनी जी टीका होते त्यांच्यावरती ही पॉझिटिव्हली घेतलेली आहे आणि यातूनच ते सुधारणा करायचा सुद्धा विचार करत आहेत. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. खरं तर बिग बॉस हा शो खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्शियल असतो. त्यावरती खूप जास्त चर्चा होत असते. कधी चांगली होत असते तर कधी वाईट होत असते. प्रेक्षकांच्या आवडीचा कंटेस्टंट घरातून बाहेर पडला तर मेकर्सवरची जोरदार टीका केली जाते. पण मेकर्सकडून ही गोष्ट पॉझिटिव्ह घेणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि केतन मानगावकर मला असं वाटतंय की या गोष्टीतून खूप जास्त शिकणार आहेत आणि आपल्याला नवीन आणि काहीतरी भारीवालं इथून पुढे बिग बॉस दाखवणार आहेत. तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.